मित्रांनो आपल्याला 4 पॉईंट दिलेले हे चारही पॉईंट डिस्टिंक्ट आहे, वेगवेगळे आहे, एकमेकाशी कुठेही काही संबंध नाही. त्याच्यात गिवन आहे ए क्रॉस बीची किंमत सी क्रॉस डी एवढी आहे, ए क्रॉस सीची किंमत बी क्रॉस ए एवढी आहे, त्यावेळेस ए मायनस डी आणि बी मायनस सी एकमेकाला पॅरलल आहे असं सांगायचं. जर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट दिलेलं आहे ए आणि बी, जर आपल्याला पॅरलल हे जर सांगायचं असतील सरळ सरळ ए क्रॉस बी हा 0 आला पाहिजे. समजा वेक्टर ए आणि वेक्टर बी हे जर याचा क्रॉस प्रोडक्ट जर 0 आला ते एकमेकाला पॅरलल असतात. तुम्हाला प्रॉपर्टी माहीत दिलेली. आता इथं दिलं त्यांना ए मायनस डी इज पॅरलल टू बी मायनस सी, म्हणजे शॉर्टमध्ये आपलं गणित असं सांगते ए मायनस डी, बरोबर आहे, ए मायनस डी या ठिकाणी ए मायनस डी क्रॉस बी मायनस सी याचं उत्तर जर 0 आलं तर ते दोघं एकमेकाला पॅरलल असतात असं आपण प्रूव्ह करू शकतो. किती सिंपल आणि साधा प्रूफ दिलेला आहे पहा. लेट ए बी सी डी आर 4 डिस्टिंक्ट पॉईंट, हे आपले 4 वेगवेगळे पॉईंट्स आहे. याचा अर्थ असा होतो ए इज नॉट इक्वल टू बी, नॉट इक्वल टू सी, नॉट इक्वल टू डी. याचा एकमेकाशी कुठेही काही संबंध नाही. इव्हन दो आपण असंही म्हणू शकतो की यामध्ये जर आपण कन्सिडर केलं आणि ए मायनस डी आणि बी मायनस सी घेतला, हे पहा आपण सपोज असं म्हटलं ए मायनस डी आणि ए मायनस डी असेल किंवा दुसरा वेक्टर असेल बी मायनस सी, तर या दोघांची किंमत कधीच 0 येणार नाही. हे जर तुमचे 4 डिस्टिंक्ट पॉईंट दिलेले असतील तर सर इथं सपोज म्हणतात, सपोज, तर ए मायनस डी नॉट इक्वल टू 0 आणि बी मायनस सी नॉट इक्वल टू 0. हेच का घेतले का इथे ए मायनस डी पॅरलल टू बी मायनस सी दिलं, त्याच्यामुळं सरनं सिलेक्शन केलं. ए मायनस डी हा जर बी मायनस सीला पॅरलल दाखवायचा असेल तर ए मायनस डी आणि बी मायनस सी कधी 0 येणार नाही. हे तुमची प्रोसिजर आहे. गिव्हन काय पहा, गिव्हनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ए क्रॉस बी इज इक्वल टू सी क्रॉस डी. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आलं, हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आलं. नंतर दिलेलं आहे ए क्रॉस सी इज इक्वल टू बी क्रॉस डी, हे इक्वेशन नंबर 3 दिलं. किती सिंपल दिलेलं आहे पहा. 4 डिस्टिंक्ट पॉईंट आहे, हे आणि हे गिवन आहे, हे आपण शोधून काढलं. कारण की हे जर डिस्टिंक्ट असेल ए मायनस डी 0 येणार नाही आणि बी मायनस सी 0 येणार नाही. आपल्याला त्याच्यावरून आपल्याला ए मायनस डी क्रॉस बी मायनस सी याचं उत्तर 0 आणायचं. या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर आपल्याला इक्वेशन 2 आणि 3ची मदत घेतल्याशिवाय गणित तयार होणार नाही. इक्वेशन 2, 3वर तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिशन, डिव्हिजन करायचं. इथं केलं सरांनी इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. आपण काय केलं, इक्वेशन 3 मधून 2 मायनस करू, 100% उत्तर येईल आपल्याला. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 जर मायनस केला तर आपल्याला 100% उत्तर येण्याचे चान्सेस आहेत. आपण जसं काही नंबरिंग दिलं, जसं काही केलं असेल त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर काय दिलेलं आहे पहा. समजा हे माझं इक्वेशन 2 आहे, 3 आहे, तर 2 मायनस 3 करतो मी. इथं असं येईल ए क्रॉस बी मायनस ए क्रॉस सी. हे बा याच्यातून हा मायनस केला, इथं आला माझा सी क्रॉस डी, बरोबर आहे, मायनस बी क्रॉस डी. पहा मित्रांनो, ए क्रॉस बी मायनस ए क्रॉस सी इज इक्वल टू सी क्रॉस डी मायनस बी क्रॉस डी, बरोबर आहे. बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट, इथं ए क्रॉस बी ए क्रॉस सी आहे. जरा डोळे मोठे करा आणि प्रॉपर्टी पहा. हा ए इकडचा हा डी आणि हा डी, वाटलंच ते इथं लिहायचं बाय प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी आहे तुमची, ए क्रॉस बी मायनस सी. पहा प्रॉपर्टी काय तुमची, ए क्रॉस बी मायनस सी बाय प्रॉपर्टी. ए कॉमन काढला, ए क्रॉस बी मायनस सी इज इक्वल टू सी मायनस बी क्रॉस डी असं होते मित्रांनो. पहा म्हणजे माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे, मला बरोबर या 2 इक्वेशनवरून ए डी आणि बी सी आणायचा. येऊन राहिला ना, पहा हे बी आला, हा बी सीच्या जागी सी मायनस बी आला, काही टेन्शन नाही. हा आला माझा ए क्रॉस बी मायनस सी मायनस बी मायनस सी क्रॉस डी. काय केलं गुरुजीनं, मायनस साईन कॉमन काढली. पहा मायनस बी मायनस मायनस प्लस, डबल बाय प्रॉपर्टी काय पहा, ए क्रॉस बी बरोबर मायनस बी क्रॉस ए. म्हणजे इथं आलं ए क्रॉस बी मायनस सी इज इक्वल टू डी क्रॉस बी मायनस सी. काय झालं तुम्हाला समजलं.
ए क्रॉस बी बरोबर मायनस बी क्रॉस ए, मायनस बी क्रॉस ए बरोबर ए क्रॉस बी, म्हणजे पहिले डी नंतर हा आला, म्हणजे इथं आला तुमचा ए क्रॉस बी मायनस सी इज इक्वल टू डी क्रॉस बी मायनस सी. एकदम करेक्ट आलेलं आहे. बस आता काय करायचं आपल्याला, सर्व टर्म एका साईडला घ्यायच्या, पूर्ण टर्म. हे पहा, ए क्रॉस बी मायनस सी मायनस डी क्रॉस बी मायनस सी इज इक्वल टू 0. याला मी ट्रान्सफर केलेलं आहे. याला ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामधून काय निघलं पहा, बी मायनस सी या ब्रॅकेटमध्ये आलं ए क्रॉस डी इज इक्वल टू 0. पहा, बी मायनस सी आला क्रॉस ए मायनस डी, यामधून बी मायनस सी कॉमन काढला, इथं ए क्रॉस डी राहिला माझा, ए क्रॉस डी ने ए मायनस डी लागला. हे बा, जास्त ताण नका घेऊ, या दोघांमधून बी मायनस सी कॉमन काढा. इथं काय राहिलं, इथं राहिला तुमचा ए मायनस डी, मधात क्रॉस प्रोडक्ट राहिला, इथं राहिला ए मायनस डी. मग आता पहा बरं, बी मायनस सी आणि या ठिकाणी ए मायनस डी आला. मागं पुढं काय घेतलं, बाय प्रॉपर्टी काय पावर तुमची, बाय प्रॉपर्टी तुमची या ठिकाणी जर समजा ए क्रॉस बीचं उत्तर 0 येत असेल, देन वेक्टर ए पॅरलल वेक्टर बी ही तुमची प्रॉपर्टी आहे. मग इथं बी मायनस सी क्रॉस ए मायनस डी आलं, देअरफॉर बी मायनस सी अँड ए मायनस डी आर पॅरलल टू इच अदर. काय होतं याचा अर्थ, आर पॅरलल टू इच अदर. वेक्टरमध्ये लहान लहान प्रश्न असतात, तयार करणं एकदम अवघड जाते. इथं दिलेलं आहे त्यांना 4 डिस्टिंक्ट पॉईंट आहे, ह्या 2 कंडिशन दिल्या आणि ते म्हणते हे याला पॅरलल दाखवा, म्हणजे तुम्ही हे इथं लिहायचं. हे बा, क्रॉस प्रोडक्ट तुमचा 0 आला, इथंच तर झाला पहिला प्रूफ डोक्यात आणला. 4 डिस्टिंक्ट पॉईंट घेतले, इक्वेशन 2मधून 3 किंवा 3मधून 2 करा, ते इथपर्यंत आणा, डबल प्रॉपर्टी यूज करा, प्रॉपर्ट्या दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. आपल्याला बोर्डवरचा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम शिकायचा आहे. फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ वेक्टर परपेंडिक्युलर टू द 2 लाईन्स हुज डायरेक्शन रेशो आर. आपल्याला हा पॉईंट डॉट प्रॉडक्टमध्येच विचारला होता, की समजा 2 लाईन्स दिलेले आहे, त्या 2 लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले आहे, त्यावेळेस त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो किती असतील ते सांगा. फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ वेक्टर परपेंडिक्युलर टू द 2 लाईन्स हुज डायरेक्शन रेशो आर. 2 लाईन्स आहे, 2 लाईन्सचे डायरेक्शन रेशो दिलेले, त्यावरून परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो किती असतात हे आपल्याला सांगायचं. पहा, 3 नंतर 3पैकी 2 आपण सॉल्व करू, एक होमवर्क करू. म्हणजे ज्यावेळेस परपेंडिक्युलर शब्द येईल त्यावेळेस क्रॉस प्रोडक्ट काढा. तुम्हाला 5.3मध्ये एक गणित दिलेलं आहे, ते हेच गणित आहे. कसं आहे पहा, लेट वेक्टर ए वेक्टर बी be the vectors acting along the line whose direction ratio. पहा, शब्द किती सोपे बनवणं. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर द 2 वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग द लाईन हुज डायरेक्शन रेशो आर. त्याचे डायरेक्शन रेशो दिलेले आहे -2 1 -1 अँड -3 -4 1. देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू -2i प्लस जे -k. वेक्टर बी इज इक्वल टू -3i -4j प्लस k. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, एखादी लाईन आहे, त्या लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले आणि त्या 2 लाईनला एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असेल आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचे असतील तर काय करायचं. एकदम सिम्पल. पहा, ह्याला 2 टेक्निक दिलेले आहे. मॉडच्या पद्धतीने सॉल्व करताना एक सोपी पद्धत अशी असते. समजा अशा वेळेस काय करायचं, ज्या 2 लाईन दिलेल्या असतील त्या 2 लाईनचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला तर तो क्रॉस प्रोडक्टचा रिझल्टंट या लाईनला परपेंडिक्युलर येतो. किती सरळ आहे पहा. समजा तुम्हाला 2 लाईन दिल्या, 2 लाईनचे डायरेक्शन रेशो दिले, मग त्या डायरेक्शन रेशोचा तुम्ही क्रॉस प्रोडक्ट जर काढला त्याच्यापासून जे रेशो येतील ते रेशो तुमचे परपेंड. फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन्स. बरोबर आहे की नाही. द डायरेक्शन रेशो पहा, द डायरेक्शन रेशो पहिली ओळ पहा, द डायरेक्शन रेशो ऑफ वेक्टर परपेंडिक्युलर टू द, बरोबर आहे, टू द 2 लाईन्स इज. तो काय असेल पहा तुमचा इज, तो असेल ए क्रॉस बी. म्हणजे
मला पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो हे, दुसऱ्या लाईनचे हे, याचा क्रॉस प्रोडक्ट काढला म्हणजे परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो येतात. इतकी साधी मेथड. म्हणजे परपेंडिक्युलर जर विचारलं आणि दोन वेगवेगळे वेक्टर दिलेले असतील तर क्रॉस प्रोडक्ट काढा. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे परपेंडिक्युलर, बरोबर आहे की नाही. परपेंडिक्युलरच्या रिलेटेड म्हणजे साईनच्या रिलेटेड येतो. डॉट प्रोडक्ट म्हणजे कॉसच्या रिलेटेड येतो, बरोबर की नाही. मग या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा म्हणजे ए क्रॉस बी घ्यायचा. आता ए क्रॉस बी कसा घ्यायचा पहा, इथं आय, इथं जे आणि इथं के आला. मग एच्या आय जे केचे कोइफिशियंट इथं आले तुमचे -2 1 -1. बीच्या आय जे केचे कोइफिशियंट -3 -4 1. बरोबर आहे. इथे किती येईल पहा, सॉल्व करायचं तुमचं आय 1 -4. हे पहा 1 × 1 1 मायनस 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 -4 मायनस जे घ्या, इथं आला -2, इथं आला तुमचा -3. हे बघा इथं कोणाला -2, इथं मायनस मायनस -3. शेवटचा आला माझा +k आणि +k आल्यानंतर इथे येईल माझा +8 +3. हे बघा 4 2 8 -(-+3) म्हणजे माझा ए क्रॉस बी हा आला -3i + 5j + 11k. हा आपला चुकला नाही पाहिजे पहा. -3i + 5j बरोबर आहे, -3i + 5j + 11k हा ए क्रॉस बी आला. मग आपल्याला काय म्हणतात, द डायरेक्शन रेशो ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स इज, हा ए क्रॉस बी आला. देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ परपेंडिक्युलर लाईन, डायरेक्शन रेशो ऑफ काय, परपेंडिक्युलर लाईन, याच्यावरचे सांगायचे काय ते तुमचे -3 5 11 दॅट इज 3 -5 -11. तुम्ही कसेही काढू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला डायरेक्शन रेशो विचारलेले असतील, लाईन परपेंडिक्युलर असतील तर सरळ सरळ क्रॉस प्रोडक्ट काढायचा. सरळ सरळ काय काढायचा, क्रॉस प्रोडक्ट. -3 5 11 किंवा 3 -5 -11 हे रिक्वायर्ड डायरेक्शन रेशो आहे पहिल्या प्रॉब्लेमची. असाच तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करायचा, असाच तुम्हाला तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आपण काय करू, याच्यामधला एक प्रॉब्लेम घेऊ, बाकीचा प्रॉब्लेम तुम्ही घरी करा. दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे याच्यासारखंच पहा. वेक्टर ए, वेक्टर बी, बरोबर आहे की नाही. बी द टू वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग द लाईन हुज डायरेक्शन रेशो आर. त्याचे डायरेक्शन रेशो काय दिले, 1 3 2 अँड -1 1 2. देअरफॉर पोझिशन वेक्टर काय येईल, वेक्टर ए बरोबर -i + 3j + 2k. वेक्टर बी बरोबर काय येईल, -i + j + 2k. एकदम 100% करेक्ट आहे. आता तुम्हाला काय करायचं, द डायरेक्शन रेशो, बरोबर आहे की नाही, द डायरेक्शन रेशो पहिल्या ओळीमध्ये पहा काय दिलेलं आहे, द डायरेक्शन रेशो ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन्स इज. आता ह्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याचा येणारा क्रॉस प्रोडक्ट काय असतो पहा, ए क्रॉस बी बरोबर परपेंडिक्युलर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा, विसरू नका हे. इथं आय, इथं जे, इथं के. इथं कोणाला पहा, इथं आला 1 3 2 -1 1 2. बस. आता हे क्रॉस प्रोडक्ट तर कोणाला बी येतो, इतका सिम्पल आहे रे. हा क्रॉस प्रोडक्ट कोणीही मुलं मुली सॉल्व करू शकता. आय 6 -2 + j 2 -(-+2). हा चुकला तर मार्काचा 3 2 मार्काला प्रश्न आहे दादा. हे आले 6 -2 1 -(-+2) + k. इथं आलेला आहे माझा 1 + 3. म्हणजे इथं आला ए क्रॉस बी बरोबर 4i + 4j + 4k. का आला 4i + 4j + 4k. याचा अर्थ असा आलेला आहे, साईन एकदा चेक करा, मधातला वेक्टर निगेटिव्ह असतो पहा, 0 मार्क पडत होते आपल्याला. हा जे असतो जे, हा -j आला म्हणजे इथं -4j आला. देअरफॉर रिक्वायर्ड डायरेक्शन रेशो किती आले पहा, हे आले 4 -4 4. कोणत्याही नंबरने ती डिवाईड करू शकता, दॅट इज 4ने डिवाईड केलं तर 1 -1 आणि 1. हे तुमचे रिक्वायर्ड डायरेक्शन रेशो आहे. म्हणजे दोन लाईन्स दिल्या, त्या दोन लाईन्सवरून परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचे असतील, सरळ क्रॉस प्रोडक्ट काढायचा. त्या क्रॉस प्रोडक्टच्या IJKचे कोइफिशियंट लिहायचे. तुम्ही जर आउट ऑफ मार्क असतील, तुम्ही जर हे लिहिलं तर 1 मार्क जाईल. आउट ऑफमध्ये 100 पैकी 100 असतील, तुम्ही हे लिहिलं नाही, जर नाही लिहिलं तर मार्क जातात.
मग तुम्हाला 100पैकी 100 मार्क पडत असतील तर 4 - 4 दॅट इज 1 - 1 1 सारखा नंबर आला त्याला रिड्यूस करून लिहिणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम समजले. एक्झरसाईजमधले फक्त 2 प्रॉब्लेम तुमचे बाकी आहे आता. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वीमध्ये आपल्याला कंपाऊंड अँगल दिलेला आहे. पहा, कंपाऊंड अँगलमध्ये दिलेलं आहे sin a + b = sin a cos b + cos a sin b. sin a - b = sin a cos b - cos a sin b. cos a + b = cos a cos b - sin a sin b. कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, असा आपल्या वर्ग 11वीच्या ट्रिग्नॉमेट्री 1मध्ये तुम्हाला कंपाऊंड अँगलचा अभ्यास दिलेला आहे. 1 आणि 2 मधला जर आपण कंपॅरिझनचा अभ्यास केला ट्रिग्नॉमेट्रीचा 11वीच्या तर आपल्याला ते प्रूफ दिसतात. आता आपल्याला यावर्षी जो प्रश्न विचारलेला आहे तो क्रॉस प्रॉडक्टच्या मदतीनं, त्याचं म्हणणं काय पहा, प्रूव्ह बाय व्हेक्टर मेथड. व्हेक्टर मेथडच्या मदतीनं sin अल्फा प्लस बीटाची किंमत sin अल्फा × cos बीटा प्लस cos अल्फा × sin बीटा एवढी असते हे प्रूव्ह करा. हे जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं, तिथं नाव दिलेलं आहे व्हेक्टर मेथड, तुम्ही जर 11 वर्गातला प्रूफ लिहिलात तुम्हाला मार्क मिळणार नाही. तुम्हाला मार्क भेटण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग 12वीमध्ये जे क्रॉस प्रोडक्ट चालू आहे, व्हेक्टर प्रोडक्ट चालू आहे, त्याच्या मदतीनं तुम्हाला प्रूफ द्यायचा. पहा किती सिंपल आणि साधा प्रूफ असेल. मदत आता व्हेक्टर मेथडनं द्यायचं म्हणजे a क्रॉस b बरोबर ab sin θ. याच्या डेफिनेशननं आपल्याला सॉल्व करणं पडेल. कसं सॉल्व करायचं पहा, इथं ॲक्सिस तयार करायचे, एक्स वाय, इकडं तुमचा एक्स डॅश, इकडं वाय डॅश हे तुम्हाला माहीत आहे. आता काय करायचं माहिती आहे का, ओ पी आणि ओ क्यू 2 पॉईंट घ्यायचे. ओ क्यू हा तुमचा पहिल्या क्वाड्रंटमध्ये, ओ पी हा तुमच्या चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ओ पीनं एक सोबत जो अँगल तयार केलेला आहे, ओ पीनं एक सोबत जो अँगल तयार केलेला आहे तो मायनस अल्फा, आणि ओ क्यूनं जो अँगल तयार केला तो बीटा. किंवा सांगा हो सर प्लस मायनस कुठून आलं, अरे हे तुमचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे आणि तुमचं क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. डायरेक्टेड अँगलचा संबंध नाही आहे, पण हे तुमचा क्लॉकवाईज डायरेक्शनमुळं निगेटिव्ह अँगल आहे, हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमुळं पॉझिटिव्ह अँगल आहे. म्हणजे तुमचा अल्फा आणि बीटा हे स्टँडर्ड पोझिशनमध्ये दिलेले आहे. कुठं दिलेलं आहे, स्टँडर्ड पोझिशनमध्ये. पहा, लेट एक्स ओ पी, हे बाय एक्स ओ पी अँड एक्स ओ क्यू बरोबर आहे बी द स्टँडर्ड पोझिशन. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स ओ पी मायनस अल्फा क्लॉकवाईज, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स ओ क्यू बीटा, बरोबर की नाही, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. स्टँडर्ड पोझिशनचा स्टँडर्ड अँगल. आता काय पहा, सपोज सरांचं म्हणणं काय पहा, सपोज ए कॉमा बी आर एनी 2 पॉईंट्स, पहा एनी 2 पॉईंट्स ऑन रे ओ पी अँड ओ क्यू. सरनं काय केलं, रे ओ पीवर एक पॉईंट घेतला, त्याचं नाव आहे ए, बरोबर आहे, ओ ए. तसंच सरनं काय घेतलं, ओ क्यूवर एक पॉईंट घेतला, त्याचं नाव आहे बी. त्याचं नाव काय तुमचं बी. पण कंडिशन आहे हे दोन्ही इक्वल डिस्टन्सवर आहे, सारखं अंतर आहे, त्याचं अंतर कमी जास्त नाही आहे, सारखं अंतर आहे. म्हणजे सरनं काय म्हटलं बा, सपोज ए अँड बी आर द एनी 2 पॉईंट्स ऑन द रे ओ ए अँड ओ क्यू. ओ ए अँड ओ क्यू मीन्स ओ ए, बरोबर आहे का, ओ ए मस्ट बी इक्वल टू ओ बी मस्ट बी इक्वल टू 1. तुमचं दोन्ही अंतर जे आहे, दोन्ही अंतर सरांनी 1 कन्सिडर केलेलं आहे, सारखं टेक एनी पॉईंट ऑन द ए सच दॅट, ते अंतर असं आहे सारख्या अंतरावर म्हणजे युनिट अंतरावर आहे. इथून जेवढ्या अंतरावर असेल तेवढ्याच्या अंतरावर म्हणजे युनिट अंतरावर घेतलेलं आहे. सपोज ए अँड बी आर द एनी 2 पॉईंट्स ऑन द रे ओ ए अँड ओ पी अँड ओ क्यू सच दॅट, कसे असतील तुमचे, सच दॅट इज ओ ए मस्ट बी इक्वल टू ओ बी मस्ट बी इक्वल टू 1. याचा असा सरळ अर्थ त्या ठिकाणी होतो. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे पहा, तुम्हाला अशी एक प्रॉपर्टी माहिती आहे निगेटिव्ह अँगलची, तुम्ही शिकलेले काय प्रॉपर्टी शिकलेले आहे पहा, कॉस ऑफ मायनस अल्फा इज इक्वल टू कॉस अल्फा आणि कॉस ऑफ, बरोबर आहे की नाही, या ठिकाणी साईन ऑफ, सॉरी, कॉस ऑफ मायनस अल्फा इज इक्वल टू कॉस अल्फा आणि साईन ऑफ मायनस अल्फा मस्ट बी इक्वल टू मायनस साईन अल्फा. हे तुम्हाला ऑलरेडी जुनं नॉलेज आहे. तुम्ही सांगा सर तुम्ही हे कशासाठी घेतलं, मी काय करणार, एचे आणि बीचे कॉर्डिनेट शोधून काढणार. मी काय करणार, एचे आणि बीचे कॉर्डिनेट शोधून काढणार, दुसरं नवीन काम काहीच करणार नाही आहे. मी या ठिकाणी काय म्हणतो पहा, देअर फोर कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए, पहा मित्रा,
एचे कोऑर्डिनेट काय, कितीचा अँगल आला, मायनस अल्फाचा, हा आला कॉस ऑफ मायनस अल्फा, हा आला साईन ऑफ मायनस अल्फा. हा तुमचा ओ ए जो आहे त्या ओ एच्या मधला एचे कोऑर्डिनेट काढायचे होते ते कॉस ऑफ मायनस अल्फा साईन ऑफ मायनस अल्फा. म्हणजे एचे कोऑर्डिनेट आले माझे कॉस अल्फा कॉमा मायनस साईन अल्फा. मग तुम्हाला मी असं विचारलं या ओ एचा पोझिशन वेक्टर किती आहे, ओ एचा पोझिशन वेक्टर आला कॉस अल्फा आय मायनस साईन अल्फा जे प्लस 0k. तुमचा जो ओ ए तयार झाला त्या ओ एचा पोझिशन वेक्टर आपण तयार केला कॉस अल्फा आय मायनस साईन अल्फा जे प्लस 0k. आता तुमचा बी कोऑर्डिनेट घ्या, बी हा कोणचा कोऑर्डिनेट पहा, बीचे कोऑर्डिनेट जर घ्यायचे झाले तर कॉस बीटा कॉमा साईन बीटा आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असन या ठिकाणी सरांनी निगेटिव्ह का घेतलेलं आहे, हे तुमच्या चौथ्या क्वाड्रंटमध्ये दादा, कोण्या क्वाड्रंटमध्ये, चौथ्या असल्यामुळं बरोबर पहा हा कॉस अल्फा मायनस साईन अल्फा आलेला आहे बरोबर. आणि हा तुमचा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे कॉस बीटा साईन बीटा आला. बीटा काऊन आला, कारण ओ क्यू बीमध्ये हा बीटाचा अँगल तयार झाला, इथे अल्फाचा अँगल तयार झाला. देअरफॉर वेक्टर ओ बी इज इक्वल टू कॉस बीटा आय प्लस साईन बीटा जे प्लस 0k. पहा कॉस बीटा आय प्लस साईन बीटा जे बरोबर आहे प्लस 0k. आता या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला तर तो परपेंडिक्युलर. तुमचं कशासाठी करून राहिले तुम्ही, मला प्रूव्ह करायचं आहे वेक्टर मेथड नाही. वेक्टर मेथडनं प्रूव्ह करण्यासाठी मी काय करून राहिलो, एक्स वाय प्लेनमधला पॉईंट घेतो, मग एक्स वायला कोण परपेंडिक्युलर आहे, झेड, मग त्याच्यासोबत डॉट काढतो मी त्याचा, त्यानं प्रूव्ह दाखवतो. म्हणून मी काय केलं, स्टँडर्ड पोझिशनला अँगल घेतले, अल्फा बीटा घेतला, याचे कोऑर्डिनेट काढले, याचे कोऑर्डिनेट काढले, त्याचे पोझिशन वेक्टर तयार काढले. आता याचा क्रॉस प्रोडक्ट पहा, याचा आणि याचा क्रॉस प्रोडक्ट डेफिनेशनमध्ये शिकले तुम्ही. हे पहा इकडं जागा असली पहा, हा एक वेक्टर आहे तुमचा आणि हा एक वेक्टर आहे. समजा तुम्ही याला ए नाव दिलं, याला बी दिलं, त्याला परपेंडिक्युलर कोण असतो तुमचा, एन असतो दादा. मग आता या ठिकाणी काय केलं पहा बरं, मी इथं ओ ए आणि ओ बी घेतला. हे बा ओ ए आणि ओ बी, याला परपेंडिक्युलर कोण येणार, झेड. बस तिच्यावर माझा प्रूफ येणार आहे. मी इथं आलं बट ओ ए क्रॉस ओ बी आला माझा, बट ओ ए क्रॉस ओ बी. चला काय येते पहा, आय जे के ओ ए म्हणजे कोणाला पहा, कॉस अल्फा मायनस साईन अल्फा 0. दुसरा कोणाला पहा तुमचा, हा आला ओ बीचा कॉस बीटा साईन बीटा आणि 0. शांततेने काम करा, पहिले आय घ्या, 0 इंटू एनी क्वांटिटी 0 इंटू एनी क्वांटिटी 0, मायनस जे घ्या, मायनस जे महत्त्वाचं आहे, कॉस अल्फा साईन अल्फा. पहा दादा पहा, हे बाबा हा जे घेतला ना तुम्ही, सॉरी जेमध्ये बी काय येणार, कॉस अल्फा इंटू 0 येणार हा पण, प्लस तुमचा के येणार. हे बा जे घेतल्यावर हा गुणिला 0 हा गुणिला 0. आता के मध्ये काय येतो पहा, कॉस अल्फा डॉट साईन अल्फा मायनस ऑफ मायनस प्लस साईन अल्फा इंटू कॉस बीटा, साईन अल्फा इंटू कॉस बीटा. सरांनी काहीतरी चुकीचं लिहिलं, काय लिहिलं पहा, कॉस अल्फा साईन अल्फा कॉस बीटा साईन बीटा असं पाहिजे दादा ते, बरोबर आहे. इथे काय आलं पहा, के आल्यानंतर कॉस अल्फा साईन बीटा, कॉस अल्फा साईन बीटा. इथं आलं तुमचं साईन अल्फा कॉस बीटा, मायनस ऑफ मायनस काय झालं प्लस. हा आला तुमचा ओ ए क्रॉस ओ बी. पहा ओ ए क्रॉस ओ बी इज इक्वल टू हा 0 हा 0, हा तुमचा पर्टिक्युलर आला आय जे आणि के. हा आला तुमचा कॉस अल्फा साईन बीटा प्लस साईन अल्फा कॉस बीटा. जसं पाहिजे तसं रिअरेंज करू. कॉस अल्फा साईन अल्फा कॉस बीटा इंटू के. हा तुमचं एक इक्वेशन आलं. या इक्वेशनला वाटलंच तर तुम्ही नाव द्या, इक्वेशन नंबर 1 किंवा 2 जे काय असेल ते. आता काय झालं पहा, ओ ए क्रॉस ओ बी, हे बा हा ए क्रॉस काढला त्याला हा परपेंडिक्युलर असतो. आता ओ ए क्रॉस ओ बीला इथं काय लिहिलं पहा सरनं, द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ओ ए अँड ओ बी. म्हणजे ओ ए अँड ओ बीला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर कोण आहे, के. म्हणजे तुम्ही ओ ए आणि ओ बीचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर हा जो आला हा कोणाला परपेंडिक्युलर असतो, तुमच्या केला. मित्रांनो कोणाला परपेंडिक्युलर असतो, तुमच्या केला. पहिले आपण काय करू, इथं द अँगल बिटवीन, या ठिकाणी एक पॉईंट ॲड करू, द अँगल बिटवीन, बरोबर आहे, ओ ए अँड ओ बी हा डिटरमाइन करू. पहा अँगल, आता ओ ए आणि ओ बी मधला अँगल जर काढायचा असेल मला, ओ ए आणि ओ बी मधला हा अल्फा हा बीटा आहे.
हा निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट काय करते, क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पण द अँगल बिटवीन ओ ए अँड ओ बी कोणचा असेल, अल्फा प्लस बीटा. द अँगल बिटवीन ओ ए अँड ओ बी किती आला बाळांनो तुमचा, अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे. ओ ए आणि ओ बी कोण्या ॲक्सिसमध्ये तुमचा, ओ ए आणि ओ बी, ओ ए अँड ओ बी इन एक्स वाय प्लेनमध्ये कन्सिडर केलेलं आहे. काय हे एक्स हे वाय, इथं बी वाय ज्यातून वाय डॅश, हे एक्स वाय प्लेनमध्ये, झेडमध्ये नाही आहे, हे एक्स वाय प्लेनमध्ये, प्युअर एक्स वाय प्लेन. हे घ्या का हे घ्या, हे बी एक्स वाय प्लेनमध्ये आणि एक्स वाय डॅशमध्ये प्लेन आहे. म्हणजे इथं ओ ए अँड ओ बी इन एक्स वाय प्लेन. आता प्रश्न पहा केअरफुली आहे का, द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ओ ए अँड ओ बी इज के. या ओ ए अँड ओ बीला परपेंडिक्युलर कोण आहे, के. मग आता तुम्हाला माहीत आहे बाय डेफिनेशन, कोणची डेफिनेशन तुमची, ए क्रॉस बी. पहा ए क्रॉस बीची तुमची डेफिनेशन सांगा काय आहे रे, ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साईन थिटा इंटू एन कॅप. आता इथं ओ ए क्रॉस ओ बी आहे, हा कोणाला परपेंडिक्युलर आहे, केला. इथं दिसायला रे भाऊ हे झेड बरोबर परपेंडिक्युलर डायग्राम काढली तर मग ए क्रॉस ओ बी बरोबर मॉड ऑफ ओ ए मॉड ऑफ ओ बी इंटू साईन थिटा. साईन थिटा म्हणजे कोण आहे तुमचा थिटा, ओ ए आणि ओ बी मधला अल्फा प्लस बीटा. एन कॅप म्हणजे कोण आहे, के. म्हणजे हा जो अँगल आहे हा तुमचा अल्फा प्लस बीटा आला, यांच्या जागी तुमचा के आला, आणि हा एच्या जागी तुमचा ओ ए आला, ओ बी आला. मग हा ओ ए हा ओ बी साईन अल्फा प्लस बीटा इंटू के. आता तुम्ही सांगितलेलं आहे ओ ए आणि ओ बी किती आहे, पहा बरं इकडं पहा, हे ओ ए आणि ओ बी असे पॉईंट कन्सिडर केलेले, त्या ओ ए आणि ओ बीची किंमत 1 आली पाहिजे. मग ओ ए डॉट ओ बी हे बाय, ओ ए बरोबर ओ बी बरोबर 1, तिथं 1 आला. इथं आला तुमचा साईन अल्फा प्लस बीटा इंटू काय आला, के. म्हणजे ओ ए क्रॉस ओ बी बरोबर साईन अल्फा प्लस बीटा इंटू के. हे इक्वेशन नंबर तुमचं 2 आलेलं आहे. हे इक्वेशन नंबर 2 आल्यानंतर इक्वेशन 1 काय आलेलं आहे पहा, फॉर्म इक्वेशन 1 अँड 2. मोठा डोळे करा. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय जाणवते पहा, ओ ए क्रॉस ओ बी बरोबर हा येतो आणि ओ ए क्रॉस ओ बी बरोबर हा येतो. फॉर्म इक्वेशन 1 अँड 2 साईन अल्फा प्लस बीटा. हे बा या ठिकाणी हा के, डबल मुलं गडबड करतील बरं, इक्वेशन 1 आणि 2 त्यामध्ये हा के आणि हा केचं तुम्ही कंपॅरिझन केलं इक्वेशन 1 आणि 2चं कंपॅरिझन केल्यानंतर के तुम्ही कॅन्सल केला, आणि के जर तुम्ही कॅन्सल झाला तर तुमच्या साईन अल्फा प्लस बीटाची किंमत किती येते पहा, मागं पुढं लिहिलं चालते, मस्ट बी इक्वल टू साईन अल्फा कॉस बीटा प्लस साईन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा अशी किंमत येते. आणि हाच आपला रिक्वायर्ड प्रूफ आहे. पहा बोर्डवर मित्रांनो, हाच कोणचा प्रूफ आहे तुमचा, रिक्वायर्ड प्रूफ. परीक्षेत विचारेल न विचारेल याचा प्रॉब्लेम नाही, फक्त मी काय केलं, पहिले साईन अल्फा कॉस बीटा घेतला, नंतर कॉस अल्फा साईन बीटा घेतला, त्याची किंमत बरोबर तुमच्या याच्यासोबत इक्वेट केली आणि रिक्वायर्ड प्रूफ लिहिलेला आहे. त्यांना आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हेक्टर मेथडनं दिलेला प्रॉब्लेम प्रूव्ह करा. 10 ते 12 मिनटे एका गणिताला लागून राहिले व्हेक्टर मेथडनं. पहा कसं असते तर पहिले काय करायचं, ओ पी ओ क्यू 2 पॉईंट घ्यायचे. ओ पी मधला अँगल मायनस अल्फा क्लॉकवाईज डायरेक्शन, ओ क्यू मधला अँगल बीटा स्टँडर्ड पोझिशनला अँगल तयार करून घ्यायचे. नंतर काय करायचं, ओ पी आणि ओ क्यूवर 2 पॉईंट घ्यायचे ए आणि बी. तर ओ ए आणि ओ बीचं अंतर 1 असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला एचे कोऑर्डिनेट काढायचे. मग एचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी साधा पॉईंट लिहिला मी ट्रिग्नॉमेट्रीचा, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. मग एचा कोऑर्डिनेट आला ए ऑफ कॉस ऑफ मायनस अल्फा साइन ऑफ मायनस अल्फा, म्हणजे एचे कोऑर्डिनेट आले कॉस अल्फा मायनस साइन अल्फा. मग आता ओ एचा पोझिशन वेक्टर तयार केला, तो आला कॉस अल्फा आहे मायनस साइन अल्फा जे प्लस 0 के आला. आता तुमचा बी पॉईंट घ्या, बी पॉईंटमध्ये कोणचा अँगल तयार झालेला आहे, बीटा. बीचे कोऑर्डिनेट कॉस बीटा साइन बीटा, त्याचा पोझिशन वेक्टर काय आला, कॉस बीटा आहे साइन बीटा जे 0 के आला. आता या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला तर तो क्रॉस प्रोडक्ट हा केला परपेंडिक्युलर असतो. मग सरनं काय दिलं, ओ ए क्रॉस ओ बी, आय जे के लिहिले, किमती टाकल्या, त्याचं उत्तर आलं तुमचं कॉस अल्फा साइन बीटा साइन अल्फा कॉस बीटा इंटू के. याला जर रिअरेंज करून घ्या बरं, साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा असं लिहा, तुम्ही लिहून घ्यायचं. इक्वेशन 1 आलं. मग आता काय केलं, द अँगल बिटवीन ओ ए अँड ओ बी, ओ ए पहा आणि ओ बी पहा, खालचा मायनस आणि वरचा बीटा,
म्हणजे मायनस अल्फा आणि बीटा. रिझल्टंट किती घेतला मी, ए प्लस बीटा घेतला. म्हणजे ओ ए आणि ओ बीमधला अँगल किती आला तुमचा, अल्फा प्लस बीटा आला. आता ओ ए आणि ओ बी कोण्या प्लेनमध्ये, एक्स वाय प्लेनमध्ये. तर हां सर तो एक्स वाय आणि एक्स वाय डॅशमध्ये, म्हणजे एकच प्लेन आलं आणि त्याचं फक्त वेगवेगळं कन्सिडरेशन झालं. 3 डायमेन्शनलचा विचार चालू केल्यामुळं मी एक म्हटलं. ॲक्च्युअल तसं ते वेगवेगळे प्लेन आहे. मग काय केलं, द युनिट वेक्टर परपॅन्डिक्युलर टू ओ ए अँड ओ बी. ओ ए आणि ओ बी याचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला त्याला परपेंडिक्युलर के आहे. सर काय म्हणतात पहा, बाय डेफिनेशन रेड बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा इंटू एन कॅप. लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला ओ ए क्रॉस ओ बी विचारला, मॉड ऑफ ओ ए मॉड ऑफ ओ बी इंटू साईन अल्फा. आता साईन थिटा जागी काय आहे तुमचा, अल्फा प्लस बीटा ओ एन ओ बीमधला अँगल इंटू के. ओ ए ओ बीची किंमत किती दिलेली आहे 1, मग तिथे आलं साईन अल्फा प्लस बीटा डॉट के इज इक्वल टू ओ ए क्रॉस ओ बी. इक्वेशन 1मध्ये ओ ए क्रॉस ओ बी किती आला पहा, इक्वेशन 2मध्ये ओ ए क्रॉस ओ बी किती आला ते पहा. दोन्हीकडचा के के कंपॅरिझन करा. साईन अल्फा प्लस बीटा बरोबर काय आलं, साईन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साईन बीटा. हे झालं तुमचं वेक्टर मेथडनं प्रूफ केला कंपाऊंड अँगल. आपल्याला लेक्चरमधला शेवटचा प्रॉब्लेम पाहायचा आहे. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन विच परपेंडिक्युलर टू द लाईन्स विथ डायरेक्शन रेशो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्या पहिल्या पिरियडमध्ये म्हणजे याच पिरियडमध्ये आपण अगोदरच्या गणितामध्ये 2 लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळेस त्या लाईनचा रेशो कसा काढायचा, डायरेक्शन रेशो कसे काढायचे हे शिकवलं होतं. आता त्याच्यापुढं फक्त एक पॉईंट लिहायचा. पुस्तकामध्ये वेगळी मेथड दिलेली आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम घेऊन राहिलो. हा पुस्तकातला सॉल्व प्रॉब्लेम आहे पण आपण वेगळ्या मेथडनं समजून सांगतो. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द लाईन्स विथ डायरेक्शन रेशो. बरोबर आहे की नाही. लेट vector A and vector B are two vectors acting along the line. मित्रांनो शब्द पहा, acting along the line whose direction ratio दिलेले म्हणून लिहायचे. whose direction ratio are -1 to 2 and 0 to 1. Therefore, vector A is equal to -i plus 2j plus 2k. Vector B is equal to 0i plus 2j plus k. हा वेक्टर ए आणि वेक्टर बी काढायचा. बस आपल्याला कोसाईन विचारलेलं आहे यार. आपल्या डायरेक्शन रेशोच्या माहिती आहे, क्रॉस प्रोडक्ट काढला म्हणजे डायरेक्शन रेशो येतात. आता पुस्तकामध्ये 2 टेक्निक दिलेले आहे. एक त्यात रेशोच्या फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे, L/A M/B N/C त्यानं काढलेलं आहे. दुसरी ही एक मेथड आहे, ही सर्वात सोपं टेक्निक आहे. परपेंडिक्युलरला आता डायरेक्ट क्रॉस प्रोडक्ट करायचा. अल्टरनेट मेथड आणि सोपी मेथड आहे. परपेंडिक्युलर शब्द आला की बरोबर क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. मग इथे ए आणि बी आला, मग याचा ए क्रॉस बी काढा. मग ए क्रॉस बी बरोबर काय होतो पहा, IJK. पहिल्या रोमध्ये -1 to 2 0 to 1. गडबड करू नका, शांततेने करा. इथं काय आलं पहा, ए क्रॉस बी बरोबर इथं येतो तुमचा आय, हा आला 2 -4 -j किती आला, -1 + 0 + k मध्ये किती आला, -2 + 0. पहा डबल एकदा, आय आला, हा आला तुमचा 2 -4 -j, हा आला तुमचा -1 + 0 + k -2 + 0. म्हणजे इथं आला तुमचा ए क्रॉस बी. याचा रिझल्टंट किती आला पहा, हा आला तुमचा -2i. बरोबर आहे. हा आला तुमचा -ऑफ- + j. बरोबर आहे. आणि हा आला तुमचा -2k. म्हणजे तुमच्या ए क्रॉस बीची किंमत ही येऊन राहिलेली आहे -2i + j -2k. आता याचे डायरेक्शन रेशो काढायचे. याचे डायरेक्शन रेशो किती त्यांना पहा बरं, डायरेक्शन रेशो बरोबर आहे ते आलेले आहे तुमचे -2 1 -2. दॅट इज याला तुम्ही 2 -1 2 असंही म्हणलं चालते. यालाच आपण ABC म्हणतो. हे आले आपले डायरेक्शन रेशो. आता आपल्याला याचे डायरेक्शन कोसाईन जर विचारलेले असतील तर आपण काढू शकतो. शक्यतो तुम्हाला डायरेक्शन रेशो विचारतात, पण समजा विचारला त्यानं म्हणजे रिक्वायर्ड इथं पहा, फाइंड द डायरेक्शन कोसाईन. तर डायरेक्शन कोसाईन आर, तुम्ही जर यल नाव दिलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे +- a/√a² + b² + c². जसा प्रश्न विचारला तसा लिहायचा. यल बरोबर इथं आला 2 अपॉन आला 4 + 1
+4 म्हणजे 2/3 आला. म्हणजे L बरोबर किती आला तुमचा 2/3. M बरोबर किती येतो -1/3. N बरोबर किती येतो 2/3. म्हणजे डायरेक्शन कोसाइन आर डायरेक्शन कोसाइन झाले माझे 2/3 -1/3 आणि 2/3. रेशो विचारो का कोसाइन विचारो, एक पॉईंट आला म्हणजे दुसरा तुम्हाला समजतो. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला फाइंड द डायरेक्शन रेशो ऑर कोसाइन विच परपेंडिक्युलर टू द लाईन्स हुज डायरेक्शन रेशो आर. परपेंडिक्युलर लाईन शब्द वापरलेला असेल, पहिल्याला ए म्हणा, दुसऱ्याला बी म्हणा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढा. जो क्रॉस प्रोडक्ट आला तो त्या रिझल्टंट लाईन तयार होते, त्या लाईनचे तुम्ही डायरेक्शन रेशो घ्यायचे, डायरेक्शन रेशोन कोसाइन काढायचे. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ प्रॉब्लेम सांगितलेले आहे. काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा पर्सनल फोन लावून विचारा.